आजच्या भयकथेचे नाव आहे देवळातला शापित दिवा। गावाचं नाव होतं सोनवाडी। खूपच जुनं आणि शांत गाव। गावाच्या सीमेवर एका मोठ्या वडाच्या झाडाखाली एक प्राचीन देऊळ होतं, श्री केदारेश्वर मंदिर। हे देऊळ गावकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र होते, पण गेल्या काही वर्षांपासून तिथे कोणीही जात नसे, कारण होतं शापित दिवा। सुमारे 50 वर्षापूर्वी या देवळात एक साधू राहत असे। त्याचं नाव होतं गहिनीनाथ। तो खूप शिकलेला पण खूपच कठोर आणि रागीट होता। त्याचा एक नियम होता, देवळात फक्त सकाळी आणि संध्याकाळीच दिवा लागेल, कुणीही रात्री दिवा लावायचा नाही। पण एकदा गावातल्या एका तरुण पोरानं दिवा लावला तर काय होतंय बघू असं म्हणत रात्रीच दिवा लावला। त्या रात्री संपूर्ण देवळाभोवती काळोख गडद झाला। आकाशात विजा चमकू लागल्या आणि त्या दिव्याची ज्योत निळसर झाली। सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं की तो तरुण पोरगा मरण पावलेला होता। डोळे विस्पाटलेले, तोंड उघडं आणि शरीर थंडगार। गहिनीनाथांनी तेव्हाच सांगितलं, हा दिवा शापित झाला आहे। जो कोणी रात्री तो लावेल तो त्याचं आयुष्य गमावेल। काही वर्षांनंतर 2024 एका शहरातून आलेला 4 तरुणांनी गावात आलेल्या सुट्ट्यांमध्ये जुनं देऊळ पाहायचं ठरवलं। गावकऱ्यांनी अनेकदा सांगितलं, देवळात रात्री जाऊ नका, पण त्या तरुणांना या सगळ्या गोष्टी खोट्याच वाटत होत्या। एकानं ठरवलं, आज रात्री दिवा लावूनच बघतो। त्यांनी रात्रीच तेच तेलाचा दिवा लावला। दिवा लागला आणि अचानक वातावरण बदलू लागलं। त्याला वाटलं कुणीतरी त्याच्या मागे आहे। त्यांनी वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं। पण तेवढ्यात मागून एका सावलीनं त्याचा गळा दाबला। सकाळी गावकऱ्यांना देवळात त्याचा मृतदेह सापडला। तोंडात अजूनही तेवढ्याच भीतीचा भाव। गाव पुन्हा एकदा हादरलं। तेव्हापासून आजही कोणीही त्या देवळात रात्री दिवा लावत नाही। गावकरी म्हणतात, शापित दिवा आजही वाट पाहतो, कुणीतरी पुन्हा तो पेटवेल याची। त्या तरुणाच्या मृत्यूनंतर गावात भयाचं वातावरण निर्माण झालं। पण या प्रकरणानं एका पत्रकाराचं लक्ष वेधून घेतलं। नेहा देशमुख, ती पुण्यातली होती, पण अशा लोककथामागचं सत्य शोधण्यात तिला रस होता। ती सोनवाडी गावात आली आणि गावकऱ्यांशी बोलायला सुरुवात केली। कोणी उघड बोलत नव्हतं, पण एक म्हातारी भागीरथी काकू, तिनं एक रहस्य उलगडलं। बाळा, तो दिवा शापित नव्हता, तो रक्षणासाठी होता। गहिनीनाथांनी त्या दिव्यात एका प्राचीन आत्म्याला बांधलं होतं। जोपर्यंत दिवा रात्री न लागतो तोपर्यंत आत्मा बंदिस्त असतो, पण ज्यांनी दिवा पेटवलाय त्याचा जीव जातो आणि आत्मा काही वेळासाठी मोकळा होतो। जेव्हा नेहा ज्या दिवशी त्या देवळात गेली, तिनं तेथील कोपऱ्यात एक जुनी पोतली सापडली। त्यात गहिनीनाथांचा हाताचा एक हस्तलिखित होतं। त्यात लिहिलं होतं, हा आत्मा प्राचीन काळातील बटुक भैरव नामक योगीचा सेवक होता। त्यानं काळी विद्या वापरून अनेकांचे बळी घेतले होते। मी त्याला या दिव्यात बांधलं। जर कधी दिवा रात्री लागला तर तो शरीर शोधेल आणि पुन्हा जागा होईल। नेहाच्या अंगावर शहारा आला। त्या रात्री तिनं एक निर्णय घेतला, सत्य शोधायचंच। नेहानं स्वतः रात्री देवळात जाऊन दिवा पेटवला आणि कडाक्याचा वारा सुटला। मंदिराच्या कोपऱ्यातून एक दुर्गट सावली हळूहळू आकार घेत होती। नेहा मागे सरकली, पण
पण तिनं ती पोतडी आणि गहिनीनाथांचं हस्तलिखित अंगावर ठेवलेलं होतं. आत्म्याने धावत नेहावर झेप घेतली. तेवढ्यात हस्तलिखितातून तेजस्वी प्रकाश उजळला. एक तेजस्वी आकृती गहिनीनाथांची त्या आत्म्यास पुन्हा दिव्यात कैद करत होती. शेवटी एकच वाक्य ऐकू आलं, दिवा रात्री पेटवू नये, पण जर धैर्य असेल तर सत्य उघड होईल. नेहा गावातून निघून गेली, पण देवळाच्या कळसावर अजूनही एक काळसर छाया रात्री दर दिवशी फिरते, कारण काही प्रश्नांचं अजूनही उत्तर मिळालेलं नाही. नेहा दिवा पेटवल्यानंतर जे उघडलं त्यानं गावाचं भविष्यच बदलून टाकलं. त्या रात्री जेव्हा दिवा शापित ज्योतीसह पेटला, तेव्हा आत्मा पूर्ण शक्तिनिशी मुक्त झाला. गहिनीनाथांची छाया प्रकट झाली खरी, पण यावेळी आत्मा जास्त बल्लाढ्य झाला होता. त्यानं गहिनीनाथांनाही मागे फेकलं. नेहा धडपडत हस्तलिखित उघडत होती. त्यात शेवटी एक उपाय होता. हा आत्मा फक्त एका निर्मळ आत्म्यानं स्वतःचं प्राणदान देऊन पुन्हा दिव्यात बंद करू शकतो. नेहाने डोळे मिटले एक क्षण आणि तिनं तो दिवा स्वतःच्या रक्तानं स्पर्श केला. भयंकर किंकाळी उठली. आकाश कापलं गेलं आणि एक मोठा प्रकाश ज्योत उजळून आला. दिवा अचानक विझला. सकाळ झाली. गावकरी देवळात आले. दिवा बंद. नेहा नाही, फक्त गहिनीनाथांचं हस्तलिखित आणि एक छोटी नोट. मी गेली, पण आता गाव सुरक्षित आहे. काही वर्षांनी एक लहान मुलगा देवळात खेळताना म्हणाला, आई बघ, दिवा आपोआप पेटतोय. आई घाबरून पाहते. दिवा पेटलेला नसतो, पण वाऱ्यात एक ओळखीचा आवाज ऐकू आला. सत्य शोधणं हीच खरी पूजा आहे.